मनसेचे नेते नाना पटोले आपल्यासोबत आहेत. नाना, तुम्ही टी शर्ट वरती राहुल गांधींचं ट्विट आणि आपण पाहतोय की एप्स्टीन फाईलचा मजकूर आहे, काय नेमकं सांगायचं आहे? या एप्स्टीन फाईलमुळे पूर्ण देश तबाह होत चाललेला आहे. देशाचे प्रधानमंत्री, देशातले अनेक मंत्री याच्यामध्ये सहभागी आहेत आणि जे कॉम्प्रोमाइज झालेलं आहे त्याचा परिणाम असा आहे की देशच आता या इराण, इस्रायल और अमेरिकेच्या युद्धामध्ये भारत देशातलीच लोक आता संकटात आली असं चित्र आपण पाहतो आहे. पण नाना, सभागृहात एवढं मोठं व्यासपीठ असताना तुम्ही अध्यक्ष जो राहिलेला आहेत, अशा प्रकारचं टी शर्ट घालून येणं सभागृहात काय बोलू दिलं जात नाहीये? नाही, बनियान घातलेली आहे, मी टी शर्ट घातलेलं आहे. आता टी शर्ट घालायला मनाई असेल तर मला काही सांगता येत नाही. आता टी शर्टवर काय लिहिलं आहे तर त्याला काही आणि मी काहीच लिहिलं नाही, मी सिम्बॉलिक लिहिलं आहे. आमचे नेते राहुल गांधींनी त्याचं ट्विट केलेलं आहे, त्यामुळे मी ट्विट त्यांचं इथं लिहिलेलं आहे. सभागृहात हे टी शर्ट घालून बसणार तुम्ही? बसणार आता मी सभागृहातच चाललो. दुसरं आपलं पाहायला मिळतंय की सभागृहात सुद्धा विरोधक आवाज काढत नाहीयेत, पायऱ्यांवरती आंदोलन होत नाहीत, तुम्ही मात्र रोज वेगवेगळ्या याच्यामध्ये काहीतरी करताना पाहायला मिळत आहेत. आणि मी काहीच करत नाही, मी रोज सभ्य माणूस म्हणून येतो आहे आणि जनतेचे प्रश्न सरकारला कळावे यासाठी माझी भूमिका राहतं. आता आपण जनतेचे प्रश्न जे आहेत ते सरकारला कळावा यासाठी मी येतोय आणि त्यासाठी आज नाना पटोले यांनी टी शर्ट घातलेलं आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांसंदर्भात केलेलं ट्विट हे छापलेलं आहे आणि टी शर्टच्या मागच्या बाजूला पाहिलं आपण तर एप्स्टीन फाईल संदर्भात जो आहे तो मेसेज जो आहे तो देण्यात आलेला आहे. पंतप्रधानांवरती टीका करणारा हा मेसेज आहे आणि तो आज नाना पटोले विधानभवनात घालून आलेलं पाहायला मिळतोय. कॅमेरामन सचिन शिंदेसह राजेश सुरणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.